मना सर्वथा शोक चिंता नको रे. सर्वथा म्हणजे काय? नेहमी, सतत. शोक हा झालेल्या गोष्टींबद्दल असतो म्हणजे भूतकाळाबद्दल, आणि चिंता ही येणाऱ्या गोष्टींबद्दल असते म्हणजे भविष्याबद्दल. वर्तमानाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात ग? प्रेझेंट. हे प्रेझेंट जे असतं ना ते प्रत्येकाला रोज मिळत असतं. त्याचा आनंद आपण उपभोगायला हवा, नाही का? या निमित्तानं मला तुम्हाला माझ्या एका परिचित व्यक्तीबद्दल सांगायचं आहे. त्यांचा मुलगा गेला, 10-12 वर्षांचा होता, एकुलता एक. अर्थातच आई वडील दुःखात बुडाले, परंतु काही दिवसांनी त्यांनी स्वतःला सावरलं. त्यांनी आपल्या गावी जाऊन एक छोटंसं रिसॉर्ट बांधलंय. तिकडे ते लहान मुलांसाठी कॅम्प्स अरेंज करतात. आता वेगवेगळ्या शहरांमधली मुलं तिथे जाऊन खूप मज्जा करतात. गावातलं वातावरण, निसर्ग याविषयी खूप माहिती घेतात. मला असं वाटतं की ह्या सगळ्या मुलांमध्ये ते स्वतःच्या मुलाला पाहतात. जय जय